सोशल मीडियावर प्रेसित पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी आक्षेपार्ह व अपशब्दांचा उल्लेख केल्याप्रकरणी नाझिया इलाई खान हिच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणी संदर्भात समाजवादी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी आशा सिंघवी यांना निवेदन सादर केले। निवेदनात म्हटले आहे की सोशल मीडियावर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे प्रेसित पैगंबर यांना मानणाऱ्या कोट्यावधी मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्यात। अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे संबंधित व्यक्तीवर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा समाजवादी पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। यावेळी समाजवादी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष फारुख खान कुरेशी, अब्दुल करीम शेख, नाजिद खान कुरेशी, मोहसिन शेख, जमील मंसूरी, आशिक पिंजारी, सामाजिक कार्यकर्ते सुनील महिरे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजवादी पार्टीच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आलेले आहे। गेल्या काही दिवसापासून नाझिया इलाही नामक एक महिलेने अशब्दाचा वापर करून जगातील करोडो लोकांच्या भावना दुखवण्याचं काम केलेले आहे। पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज्यांच्या पूर्ण जगात एक आदर आहे आणि त्यांच्या मानणारे सर्व समाजातील लोक आहे, अशा वेळी ही नाझिया नामक व्यक्ती ज्याला मुळीच माफ करता येणार नाही असे कृत्य त्याने केलेले आहे। आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाला निवेदन करण्यासाठी आलेलो आहे की अशा ही महिला आहे याला त्वरित अटक करून त्याच्यावर त्वरित खटला चालवावा आणि त्याला फाशी शिक्षा देण्यात यावी आणि याच्यानंतर कोणीही पैगंबरविषयी किंवा थोर व्यक्तींच्या विषयी असे अशब्दाचा प्रयोग करून जो कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे जे प्रयत्न करतात अशा लोकांना वेळीच आळा घालण्याचा प्रयत्न करावा आणि त्यांच्यासाठी कायदा बनवावा। भविष्यात अशा कृत्य करणाऱ्यांना एक तंबी बसेल अशा कायदा या राज्यात व्हावा, असे निवेदन आम्ही देण्यात आलेले आहे।